नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. कर्ण हा कुंतीभोज राजाची मुलगी कुंती आणि सूर्य यांचा पुत्र. कुंतीनं आपल्या सेवेमध्ये प्रसन्न झालेल्या दुर्वास ऋषींनी दिलेल्या वरदानाचा प्रयोग करण्यासाठी सूर्यदेवाचं स्मरण करून मंत्रोच्चार केले आणि त्यातून तिला पुत्रप्राप्ती झाली. पण कुमारी माता असल्यानं समाजाच्या भीतीनं तिनं त्या बालकाला एका टोपलीत ठेवून गंगेच्या प्रवाहात सोडून दिलं. त्या बालकास अधिरथ आणि राधा या सारथ्याच्या दाम्पत्यानं दत्तक घेतलं आणि त्याचं नाव कर्ण ठेवलं. कर्ण हा बालपणापासूनच कुशल धनुर्धारी होता, पण जातीच्या बंधनामुळे त्याला कधीही योग्य संधी मिळाली नाही. गुरु द्रोणाचार्य ब्राह्मण आणि क्षत्रियांनाच शस्त्रविद्या शिकवत असल्यानं कर्णानं द्रोणाचार्याचं शिष्यत्व नाकारून परशुरामांकडे जाऊन धनुर्विद्या शिकली. परशुरामांनी त्याला अत्यंत कुशल योद्धा बनवलं, पण जेव्हा त्यांना कर्ण हा क्षत्रिय नसल्याचं समजलं तेव्हा त्यांनी कर्णाला शाप दिला की अत्यंत गरजेच्या क्षणी त्याला आपल्या धनुर्विद्येचा विसर पडेल. कर्णाला राजकीय संधी मिळवण्यासाठी दुर्योधनानं आपला मित्र बनवलं आणि त्याला अंगदेशाचा राजा घोषित केलं. त्यामुळं कर्ण नेहमीच दुर्योधनाचा ऋणी राहिला आणि त्याच्याचसाठी तो आयुष्यभर लढला. खरं तर कर्ण अतिशय दानशूर आणि चारित्र्यवान होता. जो कोणी त्याच्याकडे काही मागायला आला त्याला त्यानं कधीही रिकाम्या हातानं पाठवलं नाही. रूप बदलून आलेल्या इंद्रदेवाला सुद्धा त्यानं दान म्हणून आपली कवचकुंडलं अगदी सहज दिली. महाभारताच्या युद्धामध्ये कर्ण आणि अर्जुन यांच्यात प्रखर द्वंद्व सुरू होतं. कृष्णानं अर्जुनाला कर्णाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा प्रसंग सांगितला. महाभारताच्या युद्धात अभिमन्यूनं कौरवांनी रचलेलं चक्रव्यूह भेदलं, पण त्याला बाहेर पडण्याचा मार्ग ठाऊक नव्हता. कौरवांनी मिळून त्याला घेरलं आणि त्याचा वध केला. त्या क्षणी अभिमन्यू तहानेनं व्याकुळ झाला आणि त्यानं पाणी मागितलं. कर्ण तेव्हा जवळच उभा होता आणि त्याच्या मागे एक खड्डा होता ज्यामध्ये स्वच्छ पाणी होतं. पण जर त्याने अभिमन्यूला पाणी दिलं तर त्याच्या परममित्राला म्हणजे दुर्योधनाला वाईट वाटेल असा विचार करून त्यानं अभिमन्यूला पाणी न देण्याचा निर्णय घेतला आणि अभिमन्यू तहानेनं तडफडून मरण पावला. आता इथे कर्माचा न्याय येतो श्रोतेहो. महाभारताच्या युद्धात जेव्हा अर्जुन आणि कर्ण समोरासमोर आले तेव्हा कर्णाच्या रथाचं चाक त्याच खड्ड्यात अडकलं जिथं त्यानं अभिमन्यूला पाणी दिलं नव्हतं आणि त्यानं कितीही प्रयत्न केले तरी ते रथाचं चाक सुटलं नाही. शस्त्रास्त्र सोडून कर्ण चाक काढण्याचा प्रयत्न करत असताना कृष्णानं अर्जुनाला संधी साधून त्याच्यावर बाण सोडायला सांगितले. अर्जुनानं कर्णावर बाण सोडला आणि कर्णाचा वध झाला. कृष्ण रुक्मिणीला म्हणाले, खरं तर कर्णाच्या आयुष्यभराचं सत्कर्म त्याच्या एका चुकीनं पाण्यात गेलं. अभिमन्यूला पाणी न देण्याच्या त्या एका कृतीमुळे त्यानं त्याच्या सत्कर्मांवर स्वतःच पाणी फेरलं आणि त्याचं कर्म त्याच्याकडे परत आलं. श्रोते हो, महाभारतातल्या या कथेचा बोध एवढाच, तात्पर्य एवढंच की एक वाईट कर्म आपल्या सगळ्या चांगल्या कर्मांवर पाणी फिरवतं. म्हणूनच कधीही कुणाचं वाईट आपण करता कामा नये. आपल्याला सत्कर्माचं चांगलं फळ मिळायला हवं यासाठी आपण नेहमीच योग्य मार्गावर चालायला हवं, सत्कर्म करत राहायला हवं, एवढंच. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.